संघाच्या मुखपत्राची टीका राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागली। अजित पवार गटाने थेट संघावरच आता हल्लाबोल केलाय। भाजपचा विजय झाला तर संघाच्या शिस्तबद्ध नियोजनामुळे आणि पराजय झाला तर अजितदादांमुळे। महाराष्ट्राच्या जनतेचा कौल रोष कुणावर आहे हे समजून घ्या। लिहिता आणि बोलता आम्हाला पण येतं, लेख लिहून महायुतीत मिठाचा खडा टाकू नका, असा हल्लाबोल अजित पवार गटाच्या सूरज चव्हाण यांनी संघावर केला। सूरज चव्हाण यांनी या संदर्भात ट्विट केले, ते ट्विट आपण पाहूया। भाजपचा विजय झाला तर संघाच्या शिस्तबद्ध नियोजनामुळे आणि पराजय झाला तर अजितदादांमुळे। महाराष्ट्राच्या जनतेचा कौल रोष कुणावर आहे हे समजून घ्या। लिहिता आणि बोलता आम्हाला पण येतं, लेख लिहून महायुतीत मिठाचा खडा टाकू नका, असं सूरज चव्हाण यांनी म्हटलंय। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी स्वतः सूरज चव्हाण सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। चव्हाणजी, खरं तर तुम्ही आता संघावरच टीका केलेली आहे। संघानं म्हटलं होतं की अजित पवारांना घेतलं आणि त्यामुळे भाजपचा ब्रँड खाली गेला, असं त्यांचं म्हणणं होतं। तुम्ही काय प्रतिक्रिया द्याल आता? अनेक मी कालचा लेख वाचल्याच्या नंतर मला असं जाणवलं की अनेक निवडणुकांमध्ये ज्यावेळेस विजय होतो त्यावेळेस काही लोकांकडनं अशी वक्तव्य यायची की संघाच्या शिस्तबद्ध नियोजनामुळे हा भारतीय जनता पार्टीचा विजय झाला किंवा त्या विचारांच्या लोकांचा विजय झाला, अशा पद्धतीचं स्टेटमेंट आम्ही ऐकलं होतं। कालच्या निवडणुकीमध्ये जो महायुतीमध्ये जी काय आम्हाला पिछेहाट झाली त्याच्यावरती आमचे वरिष्ठ नेते विचार विनिमय करतील, त्याच्यातून पुढे कसं जायचं तो निर्णय घेतीलच। परंतु विजय झाल्याच्या नंतर श्रेय घ्यायला मात्र पुढे यायचं आणि पराजय झाल्याच्या नंतर मात्र ते खापर एकट्या अजितदादावर फोडायचे, हे कुठेतरी आमच्यासारख्या राष्ट्रवादीमध्ये काम करणाऱ्या अजितदादा प्रेमी कार्यकर्त्याला आवडलेलं नाही। त्याच्यामुळे मी ते लेख लिहिलेला आहे। आणि अशा पद्धतीचं ज्यांचा महायुतीशी काही संबंध नाही असं ते म्हणतात, त्याने आमच्या महायुतीच्या ह्याच्याबद्दल कशाला एवढं क्रिटिसाइज करावं, त्यासाठी मी हा ट्विट टाकलेलं आहे। सूरजजी, खरं तर ऑर्गनायझर मध्ये असं देखील म्हणण्यात आलं होतं, तुमची साथ घेतली त्यामुळे घात झाला असं म्हणण्यात आलं होतं, ब्रँड खालावल्याचं सुद्धा म्हणण्यात आलं। हे आम्ही पण म्हणू शकतो ना, यात आम्हाला पण बोलता येऊ शकतं। तेच म्हणलं की बोलता आणि लिहिता आम्हाला पण येतं, फक्त असे काही लेख लिहून महायुतीत मध्ये मिठाचा खडा पडू नये याची काळजी महायुतीच्या मित्र पक्षांनी घेतली पाहिजे। ज्यांच्या निगडीत त्या संस्था आहेत त्यांनाही त्यांनी सांगितलं पाहिजे। कुठंतरी महायुती अभेद्य राहील यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत आणि जर त्यांच्याकडनं असं परत झालं तर आम्ही जशास तसं उत्तर देऊ। सूरजजी, या सगळ्या ऑर्गनायझरच्या लेखावर भाजपच्या नेत्यांकडून मात्र काहीच प्रतिक्रिया आलेली नाहीये। आमची युती म्हणजे भारतीय जनता पार्टीचे, ज्या वेळेस भारतीय जनता पार्टीकडनं आम्ही त्यांच्याशी चांगलंच आहे, परंतु जे ऑर्गनायझरनं लिहिले आतापर्यंत संघाला बऱ्याचशा त्या ऑर्गनायझरनंच भारतीय जनता पार्टीच्या विजयाचं श्रेय दिलेलं आहे। मग तुम्ही पराजयाचं श्रेय मात्र अजितदादांना देताय आणि विजयाचं श्रेय मात्र स्वतः घेताय, ह्याच्यावरती मी ते ट्विट टाकलेलं आहे। मग तुम्ही नाराज आहात हे वरिष्ठांकडे आता कळवणार का? हो, आता अशा पद्धतीचं आमच्या नेत्याची जर सार्वजनिक कोणी बदनामी करत असेल, आमचा ब्रँड डॅमेज करत असेल तर आम्ही त्याच्याबद्दल त्यांच्याने सांगू त्यांना आम्ही की आमचं अशा पद्धतीचं सार्वजनिक लिहिणं हे चुकीचं आहे। कारण कशामुळे झालं, कुणामुळे झालं हे महाराष्ट्रातल्या जनतेला माहित आहे। त्याच्यावरती वरिष्ठ नेते विचार करतील, त्याच्यातून मार्ग काढतील। पण कुठंतरी असे लेख लिहून कुठंतरी आमचेच ब्रँड डॅमेज करायचं तर आम्ही हे सहन करणार नाही। त्याला जसं तसं उत्तर आमच्याकडनं पण दिलं जाऊ शकतं। नक्कीच सूरजजी, धन्यवाद तुमच्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। तर संघाच्या लेख लिहिणं हे आता राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागल्याचं पाहायला मिळतंय। अजित पवार गटानं आता थेट संघावरच हल्लाबोल केला।